इयत्ता 6वी, subject English, first poem Monsoon. Question number 1 is name of the 5 seasons of India and tell one feature of each. भारतातील 5 ऋतूंची नावे सांगा आणि प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य सांगा. आन्सर इज फर्स्ट स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजेच वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये रंगबिरंगी फुले सगळीकडे उमगलेली असतात. स्प्रिंग इज कलरफुल विथ ब्लूमिंग फ्लावर्स. सेकंड समर. समर म्हणजेच उन्हाळा. समर इज हॉट अँड सनी. उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असते आणि गरमी होते. थर्ड मॉन्सून. मॉन्सून म्हणजे पावसाळा. मॉन्सून ब्रिंग्स हेवी रेन. पावसाळा या ऋतूमध्ये खूप पाऊस पडतो. ऑटोमन्स. ऑटोमन्स हॅज क्लिअर स्किनी अँड प्लेझंट वेदर. ऑटोमन्स म्हणजे शरद ऋतू. या ऋतूमध्ये आकाश स्वच्छ असते आणि हवामान खूप छान आल्हाददायक असते. विंटर. विंटर म्हणजे हिवाळा. विंटर इज कोल्ड अँड चिली. या ऋतूमध्ये खूप थंडी असते आणि अगदी कुडकुडायला होते. क्वेश्चन नंबर सी. Fill in the blank using appropriate word from the poem. First, the land has dried. The river are thirsty. The clouds are dark. Fourth, the feather spread the peacock sway. Bolts of lightning strike and shimmer. Question number D. Complete the sentence using your prediction. म्हणजे भविष्याचे अंदाज करून लिहा. फर्स्ट, इफ इट डज नॉट रेन. जर पाऊस पडला नाही. देन द लँड विल रिमेन ड्राय. तर जमीन तशीच कोरडी राहील. सेकंड, इफ द रेन कंटिन्युअसली. जर सतत कंटिन्युअसली पाऊस पडला. देन द लँड विल रिमेन सोक्ड. तर जमीन ओलीचिंब होईल. क्वेश्चन नंबर ई. फाइंड अँड राईट द वर्ड फ्रॉम द पोयम दॅट राईम विथ. कवितेतील रायमिंग वर्ड म्हणजेच यमक जुळणारे शब्द लिहा. बार्क, लार्क. वंडर, थंडर. मेरी, चेरी. यार्ड, हार्ड. Question number F is read the poem and complete the given table. So here it is the table. इथं वर्ड्स आणि सिमिलर वर्ड्स आपल्याला पोयममधून लिहायचे आहेत. तर फर्स्ट इज थंडर. थंडरला समानार्थी शब्द आहे रोअर. म्हणजेच पावसाच्या आधी ढगात अगदी गडगडायला होते. सेकंड होस्ट अँड स्प्रेड. म्हणजे जोराने पाणी उडणे किंवा फवाऱ्यासारखे पाणी पडणे. थर्ड बोल्ड. याला समानार्थी शब्द आहे फ्लॅश. ढगांमध्ये अचानक चक्क वीज कळकणे. फोर्थ ब्राईट अँड चीअरफुली अँड हॅप्पी. याला समानार्थी शब्द आहे हॅप्पी. पाऊस आल्यानंतर पृथ्वी कशी अगदी आनंदी झालेली आहे असा याचा अर्थ होतो. ड्रॅन्च्ड अँड कम्प्लिटली वेट. पावसात पूर्णपणे भिजून जाणे. क्वेश्चन नंबर जी. विच सीझन इज मेन्शन हिअर. इथे कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे. सो लाईन इज द लँड हॅज ड्रायड. इट्स सो पार्च्ड. द फील्ड्स आर हंग्री. रिव्हर थर्स्टी. म्हणजे जमीन अगदी सुकलेल्या आहेत आणि शेत अगदी भुकेले आहेत आणि नद्या तहानलेल्या आहेत. तर इथं हे समर या ऋतूचे वर्णन केलेले आहे. द आन्सर इज समर. समर म्हणजे उन्हाळा. क्वेश्चन नंबर एच. रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. वाचा, विचार करा आणि खालील टेबल चार्ट पूर्ण करा. Condition before and condition rain after rain. That is two condition given below.
So what we do, we have three condition, three topics. स्काय म्हणजे आकाश. तर पावसाआधी काय होते आणि पावसानंतर काय होते असे आपल्याला वर्णन करायचे आहे. सो स्काय म्हणजे आकाश. पावसाआधी आकाशाची काय कंडिशन असते? द सन इज शायनिंग व्हेरी हार्ड, म्हणजे आकाशात सूर्य हे खूप गरम आणि उष्णतादायक असते. आकाश हे खूप गरम आणि उष्णतादायक असते. आफ्टर रेनिंग डार्क अँड क्लाउडी, म्हणजे एकदम काळेभोर ढग आकाशात दिसतात. लँड कंडिशन बिफोर रेन. लँड म्हणजे जमीन. पावसाआधी जमिनीची कंडिशन ड्राय अँड पार्च, म्हणजे जमीन अगदी सुकलेली आणि तहानलेली असते. पावसानंतर वेट अँड सॉफ्ट, म्हणजेच जमीन एकदम ओली, चिंब आणि पावसाने भरलेली असते. अर्थ म्हणजेच पृथ्वी. पावसाआधी पृथ्वी कशी असते? द अर्थ इज हंग्री अँड थर्स्टी, म्हणजे पृथ्वीला अगदी भूक लागल्यासारखं आणि पाणीची तहान लागल्यासारखं होतं, म्हणजे पृथ्वी ही एकदम सुकलेली असते. बट आफ्टर रेनिंग द अर्थ इज हॅपी अँड चेरी, पण पाऊस पडल्यानंतर पृथ्वी ही आनंदी होते आणि छान अशी ओली होते. सो दॅट इज द फर्स्ट पोयम मॉन्सून एक्सरसाइज ॲज पर न्यू सिलेबस. थँक्यू.